नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड वरती इम्पॉर्टंट एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत आणि आज आपला तिसरा पार्ट असणार आहे. मागील पार्ट जर तुम्ही पाहिलेले नसतील तर तुमच्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते सुद्धा पाहून घ्या, तुमचा फायदाच याच्यामध्ये होणार आहे. कारण या टॉपिक्स मधून जे प्रश्न येतात ते एक्झामिनेशन मध्ये 100% विचारले जातातच. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये अगदी बूस्टअप होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026 च्या प्रिपरेशन करिता पेपर 1 ची लाईव्ह बॅच आपली येत्या 27 एप्रिल पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह लेक्चर्स मध्ये कव्हर केला जातो आणि लाईव्ह लेक्चर जर तुम्हाला अटेंड करता नाही आलं तर त्याचाच रेकॉर्डेड व्हर्जन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. यासोबतच स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज एमसीक्यूज, फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीज, पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला या लाईव्ह बॅच मध्ये मिळणार आहेत. सो तुमचं प्रिपरेशन बूस्टअप होईल आणि येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर 1 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. प्ले स्टोर वरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे. स्टोर सेक्शन मध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. स्टुडंट सेंट्रिक क्लासरूम इज मीन फॉर विद्यार्थी केंद्रित जे क्लासरूम असतात है ना, ते कशासाठी असतात? वैयक्तिक मतभेदांना संबोधित करण्यासाठी, शिक्षकाभिमुख व्याख्याने कमी करण्यासाठी, पूर्वीचे ज्ञान आठवण्यासाठी की संपूर्ण वर्गाला गुंतवून ठेवण्यासाठी. तर स्टुडंट सेंट्रिक क्लासरूम म्हणजे जिथे विद्यार्थी केंद्रित वर्गखोली असते, जिथे विद्यार्थी जास्त ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे, अशा वर्गखोलीमध्ये किंवा अशी वर्गखोली वैयक्तिक मतभेदांना संबोधित करण्यासाठी असते. ॲड्रेसिंग इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिकण्याची पातळी, बरोबर, त्यांची समज, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी या प्रकारचे क्लासरूम असतात. पुढील प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सोशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ लर्नर? ठीक आहे, खालीलपैकी कोणते विद्यार्थ्याचे सामाजिक वैशिष्ट्य आहे? पॉवर ऑफ सेन्सरी परसेप्शन, संवेदी आकलन शक्ती, विचार करण्याची क्षमता, कृत्रिम कल्पनाशक्तीची शक्ती की स्वतःला इतरांशी जोडण्याची क्षमता. बरोबर, सामाजिक दृष्टिकोनातून म्हणजेच सामाजिक वैशिष्ट्य विद्यार्थ्यांचं कोणतं आहे? तर ऑब्व्हियसली ऑप्शन डी म्हणजेच त्याचं इतरांना स्वतःला जोडण्याची जी क्षमता, त्याला आपण काय म्हणतो? सोशल कॅरेक्टरिस्टिक्स, है ना. म्हणजे आपल्या समाजामध्ये आपल्या लेवलचं किंवा आपण त्याच्यासारखं होऊ शकतो का, आपण त्या लेवलपर्यंत जाऊ शकतो का, है ना, हे करण्याचं जी प्रोसेस आहे किंवा हे करण्याची जी कृती आहे त्याला आपण सोशल कॅरेक्टरिस्टिक किंवा सामाजिक वैशिष्ट्ये असं म्हणतो. ठीक आहे, बघा, शिकणाऱ्याची सामाजिक वैशिष्ट्ये एखाद्याची वेगळी ओळख, स्वतःची प्रतिमा, भूमिका आणि ज्या गटाचा एक भाग आहे त्याच्याशी संबंधित उद्देश प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत प्रकट होतात. आलं लक्षात? पुढील प्रश्न बघा, डिस्लेक्सिया इज असोसिएटेड विथ. डिस्लेक्सिया हे कशाशी संबंधित आहे? मेंटल डिसऑर्डर म्हणजे मानसिक विकार, बिहेवियर डिसऑर्डर म्हणजे वर्तणूक विकार, रीडिंग डिसऑर्डर म्हणजे वाचन विकार की रायटन डिसऑर्डर म्हणजेच लेखन विकार. तुम्ही ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. तर डिस्लेक्सिया हे जे आहे हे रीडिंग डिसऑर्डर आहे, वाचनामध्ये विकार. ठीक आहे, डिस्लेक्सिया हे एक सामान्य शिक्षण विकार आहे. बरोबर, याला आपण लर्निंग डिसऑर्डर म्हणतो, ज्यामध्ये शब्दावर प्रक्रिया करणे कठीण असते, ज्यामुळे सामान्य बुद्धिमत्ता असूनही स्पेलिंग वाचण्यात आणि बोलण्यात समस्या उद्भवू शकतात. है ना, हे प्रभाविक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असते. है ना, काही लोकांना कमी प्रमाणात असतं, काही लोकांना हाय लेवल प्रॉब्लेम असतो. हा विकार मोठ्या प्रमाणात सुद्धा उद्भवू शकतो जरी तुमची बुद्धिमत्ता सामान्य असली तरी. आलं लक्षात? पुढील प्रश्न बघा, हु डेव्हलप्ड द थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स? ठीक आहे,
ने मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांत विकसित केलेला आहे? अल्फ्रेड बिनेट, एल थर्स्टोन, चार्ल्स स्पियरमन और हार्वर्ड गार्डनर? तर याचं उत्तर आहे हॉवर्ड गार्डनर. ओके, बघा, मल्टिपल इंटेलिजन्स इज अ हार्वर्ड गार्डनर्स सायकोलॉजिकल थेअरी. ही हार्वर्ड गार्डनरची एक मल्टिपल इंटेलिजन्सची जी सिद्धांत आहे किंवा थेअरी जी आहे है ना, हे विविध प्रकारच्या बुद्धिमत्तेबद्दल मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. म्हणजेच तार्किक, दृश्य, संगीत एक्सेट्रा. ठीक आहे, लॉजिकल असेल, व्हिज्युअल असेल, म्युझिकल असेल, है ना, अशा इंटेलिजन्सवरती किंवा त्याच्या डिफरंट टाईप्सवरती हे आधारित आहे. वन पर्सन मे हॅव 2 or more स्ट्रॉंग आयक्यूज. म्हणजे एका व्यक्तीकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त है ना आयक्यूज असू शकतात, स्ट्रॉंग आयक्यू असू शकतात. समजते? अँड देअर मे बी सम इंडिव्हिज्युअल्स हू हॅव बॅलन्स ऑफ ऑल 7 आयक्यूज. ज्याच्याकडे सातीच्या साती है ना आयक्यूज तो बॅलन्स करू शकतो, अशी ही क्वालिटी काही लोकांमध्ये असते. म्हणून त्याला म्हटलं जातं मल्टिपल इंटेलिजन्स. आपल्या सोप्या भाषेत त्याला म्हणतात, आपण काय म्हणतो, मल्टी टॅलेंटेड है ना. ते मल्टी टॅलेंटेड नसून ते मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी आहे हार्वर्ड गार्डनरची. विच ऑफ द फॉलोइंग टीचर विल बी लाइक्ड मोस्ट. कुठला शिक्षक जो आहे तो सर्वांना जास्त आवडतो है ना. उच्च आदर्शवादी वृत्तीचा शिक्षक, एक प्रेमळ शिक्षक, एक शिक्षक जो जास्त शिस्तप्रिय आहे, की एक शिक्षक जो अनेकदा आपल्या विद्यार्थ्यांचे मनोरंजन करतो. ठीक आहे, याचं कसं हे विचार करण्याची गोष्ट आहे. बरोबर, कुठे जास्त आवडतो, कुठे जास्त कमी आवडतो, कारण अशा कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना हे सर्व प्रकारचेच आवडतात. परंतु कोणती अशी कंडिशन आहे जिथे विद्यार्थ्यांना जास्त आवडू शकतो, तर तो आहे एक प्रेमळ शिक्षक. ठीक आहे, प्रेमळ शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना आवडतो. असे काही विद्यार्थी ज्यांना आदर्शवादी वृत्तीचा शिक्षक आवडतो किंवा आवडत नाही. बरोबर, असे काही शिक्षक आहेत जो ज्यांना शिस्तप्रिय, जास्त कडक डिसिप्लिनवाला शिक्षक आवडतो, काहींना आवडूही शकत नाही. बरोबर ना. आणि काही जे सिन्सिअर किंवा सिरियस स्टुडंट्स असतात त्यांना मनोरंजन करणारे शिक्षक सुद्धा कधी कधी आवडत नाहीत है ना. परंतु एक प्रेमळ लव्हिंग टीचर जो असतो तो प्रत्येकाला आवडतो. बरोबर. अ टीचर्स मोस्ट इम्पॉर्टंट चॅलेंज. शिक्षकाची सर्वात महत्त्वाची आव्हाने कुठली आहेत है ना. विद्यार्थ्यांना त्यांचा गृहपाठ करायला लावणे, की विद्यार्थ्यांना किंवा अध्यापन शिकण्याची प्रक्रिया आनंददायी करण्यासाठी, की वर्गात शिस्त राखण्यासाठी, की प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी. यापैकी कुठला अशी गोष्ट आहे जी शिक्षकाला सगळ्यात जास्त अवघड जातं, आव्हान आहे त्याच्यासाठी, चॅलेंज आहे ते? ऑप्शन बी है ना. टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे, शिकवण्याची किंवा अध्यापन करायची जी प्रक्रिया आहे त्याला आनंददायी बनवणं हे त्याच्यासाठी जास्त चॅलेंजिंग आहे. ठीक आहे, बघा, शिक्षकामध्ये गुंतवलेल्या अधिकृत जबरदस्ती आणि दंडात्मक शक्तीमुळे शिस्त राखणे किंवा विद्यार्थ्यांना वर्गात गृहपाठ करायला लावणे अवघड नाही, ते स्ट्रिक्टली करून घेऊ शकतो है ना. योग्य मूल्यमापनासाठी प्रश्नपत्रिका तयार करणे हे कौशल्य विकसित केले जाऊ शकते. बरोबर. तथापि धडे आनंददायक बनवणे एक मोठे आणि महत्त्वाचे आव्हान आहे, ज्यामध्ये संपूर्ण अध्यापनाची एकाग्रता राखणे, इच्छित परिणाम यशस्वीरित्या साध्य करणे यांना प्रेरित करण्यात हे ह्या गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. ठीक आहे, पुढे, स्वयंप्रभा इज अ ग्रुप ऑफ चॅनल्स डिवोटेड टू टेलिकास्टिंग ऑफ हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम्स. स्वयंप्रभा एक समूह आहे चॅनल समर्पित उच्च दर्जाचे प्रसारण शैक्षणिक कार्यक्रम प्रदान करतात. किती चॅनल्स आहेत? तर ते 40 आहेत. सध्याच्या काळाला 40 आहेत. ठीक आहे, बघा, स्वयंप्रभा हे स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स याचे संक्षिप्त रूप आहे. स्वयंप्रभामध्ये टोटल 40 DTH चॅनल्सचा समूह आहे, जे की GSAT-15 या सॅटेलाईटद्वारे ते प्रसारित केलं जातं 24/7. ठीक आहे, दररोज किमान 4 तासांसाठी नवीन सामग्री असते, ती दिवसातून
आणखी 5 वेळा पुनरावृत्ती केली जाते. समजते? आणि यामध्ये जे सामग्री दिली जाते ते कोण देतं? NPTEL देतं. ओके. IITs, UGC, CEC आणि IGNOU यांच्याद्वारे प्रदान केली जाते. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लुड्स. आधुनिक शिक्षण समर्थन प्रणाली म्हणजेच काय? म्हणजे दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणती गोष्ट मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम मध्ये कन्सिडर केली जाऊ शकते? स्मार्ट बोर्ड, हिरवे फलक म्हणजे ग्रीन बोर्ड, तक्ते, चार्ट्स की नकाशे? विचार करा. सो स्मार्ट बोर्ड हा प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला होता. स्मार्ट बोर्ड हे करेक्ट उत्तर आहे. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम मध्ये याला कन्सिडर केला जातं. ठीक आहे. इंस्ट्रक्शनल एड्स आर यूज्ड बाय टीचर टू. शिक्षक द्वारे उपदेशात्मक साधनांचा वापर केला जातो. ठीक आहे. कशासाठी? वर्गाचा गौरव करण्यासाठी म्हणजे ग्लोरीफाय द क्लास, विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी, संकल्पना स्पष्ट करण्यासाठी की शिस्त सुनिश्चित करण्यासाठी? ठीक आहे. इंस्ट्रक्शनल एड्स. सो ऑब्वियसली क्लॅरिफाय द कन्सेप्ट, संकल्पना स्पष्ट करण्यासाठी. ठीक आहे. इंस्ट्रक्शनल एड्स मध्ये शिक्षकांना शिकवण्याच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी वापरलेली सामग्री किंवा उपक्रम समाविष्ट आहे. ते शिक्षणाला समर्थन देतात, पूरक करतात आणि प्रबलित सुद्धा करत असतात. समजलं? ते काय करतात? विद्यार्थ्याचे लक्ष वेधून घेतात, त्यांना महत्त्वाची माहिती देतात आणि ते लक्षात ठेवायला सुद्धा मदत करतात. समजलं? फॉर advancing knowledge, the latest strategy used by mankind is. ज्ञानाच्या प्रगतीसाठी मानव जातीने वापरलेली नवीनतम रणनीती कोणती आहे? कन्सल्टिंग अँड ऑथॉरिटी, सल्ला आणि अधिकार, अनुमानात्मक तर्क, डिडक्टिव्ह रिझनिंग, वैज्ञानिक विचार, सायंटिफिक थिंकिंग की प्रेरक तर्क, इंडक्टिव्ह रिझनिंग? सो सायंटिफिक थिंकिंग जे आहे, वैज्ञानिक विचार, हे एक ॲडव्हान्स नॉलेज किंवा ॲडव्हान्सिंग नॉलेज है ना, एक लेटेस्ट स्ट्रॅटेजी असू शकते. गुड इव्हॅल्युएशन ऑफ रिटन मटेरियल शुड नॉट बी बेस्ड ऑन. ओके. लिखित सामग्रीचे चांगले मूल्यमापन डॉट 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 वर आधारित नसावे. भाषिक अभिव्यक्ती, लिंग्विस्टिक एक्सप्रेशन, तार्किक सादरीकरण, लॉजिकल रिप्रेझेंटेशन, जे काही वाचले जाते ते पुनरुत्पादित करण्याची क्षमता की विषयाचे आकलन. ठीक आहे. गुड इव्हॅल्युएशन ऑफ रिटन मटेरियल शुड नॉट बी बेस्ड ऑन. लिखित सामग्री जे आहे, रिटन मटेरियल है ना, त्याचं चांगलं मूल्यमापन डॉट 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 म्हणजे दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणत्या ऑप्शन्सच्या आधारावर नसावे? राईट आन्सर आहे ऑप्शन डी, विषयाचे आकलन, कॉम्प्रिहेन्शन ऑफ सब्जेक्ट. उच्च दर्जाचे लेखन म्हणजे स्पष्ट, शब्द स्पष्ट, समर्थक आणि लेखनाचा नेमका अर्थ काय असा असावा. आणि उच्च दर्जाचे लेखन वाक्य आणि परिच्छेद यांना योजना न करता केवळ एकत्र जोडण्याऐवजी तार्किक युक्तिवाद तयार करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्यासाठी व्यवस्थापित केले जाते किंवा करते. बरोबर. विषयाचे आकलन म्हणजे त्यांनी जे वाचले आणि जे त्यांना आधीच माहिती आहे त्यात संबंध निर्माण करणे. बरोबर. आणि चांगल्या संशोधन लेखनाच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी विषयाचे आकलन आवश्यक नसते. समजलं? विच ऑफ द फॉलोइंग मेथड टू इव्हॅल्युएशन ऑफ द स्टुडंट इज पॉसिबल. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत शक्य आहे? इव्हॅल्युएशन ॲट द एंड ऑफ द कोर्स, अभ्यासक्रमाच्या शेवटी मूल्यांकन, इव्हॅल्युएशन ट्वाइस इन इयर, वर्षातून 2दा मूल्यांकन, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन म्हणजे सतत मूल्यांकन की फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे रचनात्मक मूल्यांकन? तर कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. ठीक आहे. ही जी मेथड आहे इव्हॅल्युएशनची है ना, ती पॉसिबल आहे. बरोबर. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी ही पद्धत शक्य आहे.